सुस्वागतम. सावित्रीबाई फुले विद्यापीठ संचलित संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. शैक्षणिक वर्ष 2023-2024. द्वितीय वर्ष B.Ed. कोर्स क्रमांक 212 A. उद्योजकता आणि विकास. प्रात्यक्षिक कार्य अध्ययन संशोधनाचे विकसन. विद्यार्थी शिक्षिका कांचन राकेश पठारे. रोल नंबर 14. मार्गदर्शक प्राध्यापक काळे सर. तर मग आज आपण मराठी विषयातील व्याकरणातील शब्दांच्या जातींचा अभ्यास करणार आहोत. शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात. त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या जाती मुख्य 2 आहेत. 1 विकारी शब्द आणि 2 अविकारी शब्द. त्यामध्ये प्रथम पाहूया विकारी शब्द. विकारी शब्द म्हणजे काय? वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात म्हणजेच लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात विकारी म्हणजे बदल घडवणारे. आता त्यामध्ये विकारी शब्दांच्या जातीमध्येही 4 प्रकार पडतात. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्द. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात अविकारी म्हणजे बदल न घडणारे. अविकारी शब्दांच्या जाती. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. शब्दांच्या जाती 8. विकारी शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारी शब्द, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय. सर्वप्रथम आपण शब्दांच्या जातीतील विकारी जातींची माहिती पाहूया. त्यामध्ये 1 नाम. जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ अनुराग गोष्ट ऐकतो. 2 नदीला पूर आला. 3 मला पुस्तक वाचायला आवडते. वरील वाक्यातील अनुराग, नदी, पुस्तक हे शब्द नामे आहेत. विकारी शब्दातील शब्दाची दुसरी जात सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजय हा इयत्ता 8वीत शिकत आहे. त्याने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. त्याचा निबंध वर्गशिक्षकांनी वर्गात वाचून दाखवला. त्याला शिक्षकांनी व मित्रांनी शाबासकी दिली. आता या वरील वाक्यातील अजय हे नाम वारंवार न येता त्याऐवजी त्याने, त्याच्या, त्याचा, त्याला ही सर्वनामे वापरली आहेत. विकारी शब्दातील शब्दाची तिसरी जात म्हणजे विशेषण होय. नाम व सर्वनामाची विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ रिधिमा हुशार मुलगी आहे. 2 काळ्या रंगाचा पक्षी झाडावर बसला होता. 3 हरिण चपळ होते. वरील वाक्यातील हुशार, काळ्या, चपळ हे शब्द वाक्यातील नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहेत म्हणून त्यास विशेषण असे म्हणतात. विकारी शब्दातील शब्दांच्या जातीतील चौथा प्रकार क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ गाय दूध देते. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. राधिका गाणे गाते.
वरील वाक्यातील देते, करतो, गाते हे शब्द त्या वाक्यातील क्रिया दाखवितात आणि हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. अशा शब्दांना क्रियापद असे म्हणतात. अविकारी शब्दाच्या जातीतील पहिली शब्दाची जात आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलगी जलद चालते. 2. राम दररोज व्यायाम करतो. 3. तो वारंवार आजारी पडतो. वरील वाक्यामध्ये जलद, दररोज, वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय आहेत. जलद हे क्रियाविशेषण चालणे या क्रियापदाबद्दल विशेष अधिक माहिती सांगते, तर दररोज हे क्रियाविशेषण करणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. तसेच वारंवार हे क्रियाविशेषण पडतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. तसेच लिंग, वचन यामध्ये बदल केला तरी जलद, दररोज, वारंवार या क्रियाविशेषणावर काहीही परिणाम होत नाही. अविकारी शब्दाच्या जातीतील दुसरी शब्दाची जात म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामाला जोडून येतात. हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, पतंग झाडावर अडकला. 2. टेबलाखाली पुस्तक पडले. 3. सूर्य ढगामागे लपला. वरील वाक्यातील वर, खाली, मागे हे शब्द त्यांच्या मागे असलेल्या शब्दांना जोडून आलेले दिसतात. हे शब्दयोगी अव्यय आहे. अविकारी शब्दाच्या जातीतील तिसरी शब्दाची जात म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय हा अव्ययाचा तिसरा प्रकार आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. आईने बाजारातून कांदे व बटाटे आणले. 2. सतीश दंगा करतो म्हणून शेवटी मार खातो. 3. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. वरील वाक्यातील व शब्दांनी 2 शब्द जोडण्याचे काम केले आहे, तर पुढील वाक्यात म्हणून आणि हे शब्द 2 वाक्ये जोडण्याचे काम करतात. अविकारी शब्दाच्या जातीतील शेवटचा प्रकार म्हणजे केवलप्रयोगी अव्यय. केवलप्रयोगी अव्यय ही सामान्यतः वाक्याच्या आरंभी येतात व भावना व्यक्त करतात. आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट व्यक्त होतो. आपल्या मनातील विचार आपण शब्दांच्या किंवा वाक्याच्या द्वारे व्यक्त करतो, त्यास केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, 1. शाब्बास, आरोही, चांगले यश मिळवलेस. 2. अबब, केवढी ही गर्दी. 3. वाह, किती उंच मनोरा हा. वरील वाक्यातील शाब्बास, अबब, वा हे केवलप्रयोगी अव्यय आहेत.